नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर बरेच दिवस झाले काय असं समोर बसून व्हिडिओ शूट केला नव्हता. तर मी विचार केला की चला समोर बसून असं व्हिडिओ जो आहे तो शूट करूयात. म्हणजे जेणेकरून काय होतं माहिती का, मग असं एक बॉन्डिंग फॉर्म झाल्यासारखं वाटतं किंवा समोर आपण एखाद्या व्यक्तीसमोर बोलतोय किंवा सांगतोय अशा सर्व गोष्टींचा तो एक सीन क्रिएट केला जातो असं मला वाटतं. त्यामुळे आज समोर बसून जे आहे व्लॉगची सुरुवात करते. सकाळचे वाजले 11:30. घरातलं काहीच काम झालं नाही, फक्त क्लिनिंग केली, म्हणजे झाडू पोछा वगैरे. आणि कपडे जे आहेत त्याचे मी वॉशिंग मशीनमध्येच टाकणार आहे सगळ्याच, कारण की जास्त कपडे झाले 2 दिवसाचे. जे काही बेसिक कपडे वगैरे असतील ना ते मी हाताने वॉश करून घेते आणि बाकीचे जे कपडे आहेत ना ते मग मशीनला लावते. असं सध्याचं तरी रुटीन केले. आणि त्यानंतर मग स्वयंपाक पण करायचे. 12:30 वाजता हे जेवण करायला येतील. तर बनवणार आहे सुकटची चटणी. नॉनव्हेजचा पदार्थ आहे, पण कशी बनवते थोडक्यात एक क्विक रेसिपी तुम्हाला दाखवते. खूप इझी वेनी बनवते आणि टेस्ट पण छान येते. मला जास्त आवडत नाही, सुरुवातीला कसं व्हायचं माहिती का, मी खूप जास्त आवडीने खायची, पण आता मला आवडत नाही. आणि ज्यावेळेस हे ट्रिपला गेले होते ना, पाठीमागच्या वेळेस यांचे संपूर्ण गेले होते, त्यावेळेस त्यांनी घेऊन आले होते आणि ते खूप जास्त शिल्लक आहे. तर मला असं वाटतंय त्याला किडे वगैरे होण्याच्या आधीच ते संपवलं गेलं पाहिजे. त्यामुळे आता तेच बनवणार आहे मी. आणि माझ्यासाठी जी काही पनीरची भाजी बनवलेली होती रात्री ती आहे शिल्लक, तर मी तीच थोडीशी गरम करणार आहे. आणि त्यानंतर मग असं दुपारचं जेवण होईल, सॅलड वगैरे सर्व कट करून घेते. ती रेसिपी जी आहे ती शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते. या व्यतिरिक्त तुम्हाला घरामध्ये एकदम सन्नाटापणा किंवा शांतता जाणवत असेल, कारण की राम गेलेला आहे मम्मी सोबत घरी. तर काल मम्मी इकडे आलेली होती आणि राम तिच्या पाठीमागेच लागला. तर एक गोष्ट सांगू का, मी ना मम्मीला त्याच्या समोर मम्मी मम्मी असं देऊन आवाज म्हणजे मारत असते. तर त्याला असं वाटायचं की तीच माझी मम्मी आहे. आणि दोघांचं बॉन्डिंग असं आहे ना, तो मम्मी सोबत ना म्हणजे कुठेही राहू शकतो. आता काल मी त्यांना सोडवायला गेले होते बस स्टॉपवरती, आणि ज्यावेळेस तो बसमध्ये बसला मम्मीसोबत त्यावेळेस मला बाय बाय करत होता. म्हणजे त्याला काहीच खुमास नव्हता, म्हणजे की ही आहे नाही किंवा मी मम्मीसोबत घरी चाललोय असं. आणि त्याला मी म्हटलं की तुला मामाच्या घरी जायचे का, तर हो हो म्हणायचा. तेवढा एक वर्ड ना चांगला क्लिअर बोलतोय एकदम. तर गेलाय घरी. मी त्याला फोन वगैरे केला होता, एकदम मस्त एन्जॉय वगैरे करतो. आणि त्याला गावाला ना खूप जास्त करमतं. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल जसं तो माझ्याकडे इकडे आला म्हणजे पुण्याला, तर किती जास्त त्रास देत होता. 2 दिवस तर त्याने मला अक्षरशः नाकी नऊ करून सोडलं होतं. ब्लाऊजचं काम नाही काय नाही, मी त्याच्या पाठीमागेच लागले होते, असं सर्व सीन होता. आता तो गेलाय तर एकदम शांतता झाली आहे. आणि जाण्याच्या आधी मला असं वाटत होतं की जाऊ देत, खूप जास्त त्रास देतोय, पण आता मलाच करमेना झाले. तर असं काही चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये ना खूप जास्त बदल झाला. जसा गावाला गेलाय ना तर कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये डेव्हलप झाल्या नाही, मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर इथे ज्या स्टेअर्स आहे म्हणजे पायऱ्यावरती चढण्यासाठी, त्याला सुरुवातीला ना जो काही ग्रिल आहे ना त्याला धरून चढावं लागायचं सुरुवातीला वरती. पण आता एकदम बिनधास्त एकदम मधल्या रोला चालतो, कुठे पकडत वगैरे नाही. आणि शूज वगैरे काही पायात असलं तरी चालतो. एक चांगली गोष्ट झाली त्याच्यामध्ये, कारण की गावाला 2 मजली घर असल्यामुळे काय होतं, चढ उतार आहे. आणि त्यामुळे खाली उतरायचं जरी असलं तरी तो पायऱ्याने उतरत जायचा आणि चढत यायचा. तर ही एक चांगली गोष्ट झाली. त्यानंतर दुसरं म्हणजे तो इथं असताना ना तो बोलत खूप कमी होता. फक्त कॉमन वर्ड बाबा आणि मम्मा एवढे 2च शब्द त्याला चांगले येत होते, किंवा पाणी दे घे असे शब्द तो व्यवस्थित बोलायचा. पण तिकडे गेल्यानंतर ना मला असं वाटतंय की आता बोलायचा खूप जास्त प्रयत्न करतोय आणि बोलतोय पण चांगले वर्ड, पण थोडंसं त्याचं जे काही मिनिंग आहे किंवा सेंटेन्स आहे ना तो प्रॉपरली बोलला जात नाही. तर हा एक फरक आहे. पण व्यवस्थित आता ऍक्टिव्ह झाला असं मला वाटतंय. आणि चालायला सुद्धा ना पहिला एकदम असा एकदम हळूवार चालायचा किंवा नाजूक असल्यासारखं त्याचं थोडंसं असं होतं. म्हणजे मला असं वाटायचं की याला गावाला नेल्यानंतर व्यवस्थित तो तिथे वर्कच करणार नाही, त्याला चालता वगैरे येणार नाही, किंवा एकदम शांत जसा इथे राहतो एकदम नाजूक असल्यासारखं तसंच होईल. पण तिकडे गेल्यापासून इतका धीट आणि धष्टपुष्ट झालाय की व्यवस्थित चालतो बोलतो वगैरे, ह्या सर्व गोष्टी चांगल्या झाल्यात. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल त्याचं चांगलं झाले, कारण की घरी खूप मोठी फॅमिली आहे, त्याच्यासोबत बोलणारे जास्त आहेत, त्यामुळे हे गोष्ट चांगली झाली. इथे ना काय होते, आम्ही दोघं असल्यामुळे हे जॉबसाठी त्यांचे बाहेर आणि मी दिवसभर घरी माझ्या कामामध्ये, त्याच्यामुळे त्याला असा स्पेसिफिक वेळ भेटत नव्हता. मे बी मला हे आता रिअलाइज होतंय की मी त्याला जास्त वेळ देत नव्हते किंवा कामामध्ये सतत गुंग होते, मग त्याच्याकडे कुठेतरी ना इग्नोर केल्यासारखं होत असेल. त्यामुळे त्याला ह्या गोष्टी अडॅप्ट करायला थोडासा वेळ लागतोय. तर हा एक ड्रॉबॅक मला जाणवलाय. पण आता मी ठरवलं की ब्लाऊज एखादा कमी झाला तरी चालेल, पण रामकडे ना व्यवस्थित लक्ष द्यायचं, कारण की आमच्या दोघांच्या कामामुळे ना त्याचं कुठेतरी त्याची एका केअर म्हणू शकतो आपण, ते थोडंसं डिस्ट्रॉय होते असं मला वाटतंय. आता लेट्स सी, तो येईलच लवकरच. मी जाईल त्याला 4-5 दिवसामध्ये घ्यायला आणि लवकर घेऊन येईल. तर हे सर्व मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता बरंच आपलं कम्युनिकेशन वाढलं, पण चला सुरू केलंय तर तुम्हाला सांगते. गुढीपाडव्याला ना हा बिझनेस मी स्टार्ट केला होता स्टिचिंगचा. जेव्हा आम्ही पहिल्या घरामधून इकडे दुसरीकडे शिफ्ट झालो त्यावेळेस एक 15 ते 20 दिवस आय थिंक शिफ्टिंग हे ते बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट करा किंवा घेऊन या यामध्ये गेला. आणि त्यानंतर मग मी स्टिचिंगला सुरुवात केली होती. आणि गुढीपाडव्याला आता वर्ष होईल.
आणि यूट्यूब चॅनलसुद्धा मी त्यानंतर लगेच स्टार्ट केला होता. आमच्या बड्डेच्या वेळेस फेब्रुवारीमध्ये 30 जानेवारीला मी पहिला व्लॉग टाकला होता आणि त्यानंतर आता आपला चॅनलसुद्धा मॉनिटाईज झाला आहे. आणि या व्यतिरिक्त मी माझ्या बिझनेसला सुरुवातसुद्धा गुढीपाड्यापासूनच केली होती, कारण की आता 3 किंवा 5 तारखेला माझ्या भावाचं म्हणजे मावशीच्या मुलाचं लग्न होतं. त्यावेळेस मी पहिला माझा ब्लाऊज शिवला होता. आय थिंक 3 का 5 या दोन्हीपैकीच एक डेट होती. आता एक्झॅक्टली मला ती डेट आठवत नाही. त्यांच्या आत्ताची ॲनिव्हर्सरी झाली, तर त्याच्या आधी मी तो ब्लाऊज स्टिच केला होता आणि तो मी स्टेटसला अपडेट केला होता. आणि त्यानंतर मग माझं जे काही कस्टमरची चेन आहे ती व्यवस्थित सेट झाली आणि आता वर्ष झालंय म्हणजे थोडक्यात. आणि वर्षामध्ये मला जे काही अनुभव आले, मग कस्टमर कशा प्रकारचे भेटतात, ब्लाऊजमध्ये कोणते प्रॉब्लेम येतात, त्यानंतर कोणकोणत्या वाईट किंवा चांगल्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं, ह्या बिझनेसमध्ये किती इन्कम आहे, किती चढ उतार आहेत, किती प्रॉब्लेम्स येतात, मुलांना पाहून कसं हँडल करायचं, ह्या सर्व गोष्टी या वर्षभरात मी खूप जास्त एक्सपिरियन्स केल्या. आणि आपण स्वतःकडे कितपत दुर्लक्ष करू शकतो व्यवसाय किंवा बिझनेसमुळे, किंवा मुलांकडे किती दुर्लक्ष होतं, ह्या सर्व गोष्टी मला वाटतं एका व्हिडिओमध्ये मी नक्कीच शेअर केल्या पाहिजे. खूप जास्त ताई असतात ज्या घरातून बिझनेस करतात. मग मी शिलाई कामच नाही म्हणणार आहे, तर सर्व व्यवसाय कोणतेही असो, तर त्यामध्ये कोणते चढ उतार येतात आणि कोणत्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं, मोस्टली शिवणकामामध्ये. तर हा सर्व जो अनुभव आहे ना, तो मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल नक्कीच. आणि तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ खूप फायद्याचा होईल असं मला वाटतंय. कस्टमर कोणत्या प्रकारचा आपल्याला बोलू शकतात, आपण घरातून काम जर करत असलो, किंवा कोणत्या लेवलपर्यंत ते आपल्याला ट्रीट करू शकतात, ह्या सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर हा जो व्लॉग आहे ना, यानंतर येणारे 1-2 व्हिडिओ नंतर मी तो नक्कीच व्हिडिओ शेअर करेल आणि तुम्हाला पाहायला सुद्धा आवडेल. तर एका वर्षामध्ये मी कोणकोणते अनुभव घेतले, किंवा किती इन्कम केलं, घेतलेल्या इन्कममध्ये मी नेमकं काय केलं, सेव्हिंग केली की वस्तू घेतल्या, काय केलं, या सर्व गोष्टी नक्कीच शेअर करेन. तर चला, हा व्लॉग मी कंटिन्यू करते. आज दिवसभर कसं रुटीन होते, त्याचबरोबर दिवसभराचं कोणतं काम होते ब्लाऊजचं, ह्या सर्व गोष्टी मी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि स्टिच विथ अश्विनी या चॅनलवरती आपला व्हिडिओसुद्धा येईल उद्या, 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग, जे की त्याची खूप जास्त तुम्ही वाट पाहताय. व्हिडिओ मी शूट केलेले आहेत, पण आता एडिट करून मी अपलोड करेल, कारण की राम नाही आणि डिस्टर्ब करायला कोणी नसलं मग माझ्या कामामध्ये मन लागतं. तर चला, आता सध्या तरी स्वयंपाकाचं काम करते. आणि अजून जरी स्टिच विथ अश्विनी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्यापासून मी तिथे व्हिडिओ 1 दिवसाआड नक्कीच अपलोड करणार आहे. ब्लाऊजचं कटिंग असेल, स्टिचिंग असेल, या सर्व गोष्टी. एक ताई आहे, त्यांची कंटिन्यू मला कमेंट येते की ब्लाऊजला कप कसे बसवायचे यावरती व्हिडिओ बनवा, तर ते सुद्धा मी बनवेल. त्यांची खूप दिवसापासून रिक्वेस्ट आहे आणि त्या इंस्टाग्रामवर मला DM सुद्धा सारख्या करत राहतात की तुम्ही जाणून बुजून दाखवत नाही. तर चला, मला असं वाटतं की आधी तो व्हिडिओ अपलोड करते की ब्लाऊजला कप्स कसे व्यवस्थित बसवायचे, म्हणजे पॅडिंगचे ब्लाऊज, आणि त्यानंतर मग 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग मी तुम्हाला पेपरवरती दाखवेल इझी वेने. तर चला, हा सर्व सीन होता, कसं रुटीन होते दिवसभराचं ते तर तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला, मी व्लॉग कंटिन्यू करते. तर चला, आता 5 ते 10 मिनिटं छान तुमच्यासोबत गप्पा झाल्या आणि त्यानंतर मग आता कामाला सुरुवात केली आहे. मला करायचा होता दुपारचा स्वयंपाक आणि त्यासोबत सकाळची जी काही नाश्त्याची आणि चहाची भांडी होती ती आधी सुरुवातीला जागच्या जागी लावून घेते, कारण की जोपर्यंत हे जागच्या जागी जात नाही तोपर्यंत घर काही ऑर्गनाईज वाटत नाही आणि किचनसुद्धा मोकळा भेटत नाही. किचन एकदम सुटसुटीत मोकळा भेटला की स्वयंपाकाला सुद्धा चांगलं वाटतं आणि स्वयंपाक करावा असा वाटतो. नाही तर किचनवरती संपूर्ण जर व्यवस्थित नसलं तर स्वयंपाक करूच वाटत नाही, असं माझ्या बाबतीत तरी नेहमीच होतं. त्यासाठी मी सुरुवातीला जे काही भांडी असतील ते जागच्या जागी लावते, किंवा जरी वॉश जरी करायची असेल ती सुद्धा वॉश करून जागच्या जागी जाऊन देते, म्हणजे मग मला किचन एकदम मोकळा भेटेल आणि स्वयंपाकाला छान वाटेल. आता मला बनवायची ती सुकटची चटणी, तर त्याचीच इथे तयारी करत होते. एकदम सिंपल बनवते, काही तामझाम नसतो. जेव्हापासून ही सुकट आणली होती ना यांनी तिकडे कोकणला, ज्यावेळेस ट्रिपला गेले त्यावेळेस, तेव्हापासून मला म्हणत होते की काहीतरी वेगळी रेसिपी सांग किंवा वेगळं काहीतरी ट्राय कर, पण आता ती संपत आली तरीसुद्धा मला ती रेसिपी पाहायलासुद्धा काही वेळ भेटला नाही. एक जी मला माहिती होती सुरुवातीपासून तीच मी कंटिन्यू करते. एकच गोष्ट तर सतत खाल्ली ना तर ती नंतर खाण्याची इच्छासुद्धा होत नाही. तसंच माझं ह्या बाबतीत झाले. मंगळवारच्या दिवशी मोठा असा वाघोलीचा इथे बाजार भरतो, म्हणजे सर्व भाजीपाला वगैरे सर्वच गोष्टी तिथे भेटतात. जसं यात्रेमध्ये मिठाई वगैरे भेटते त्या सर्व गोष्टीच असतात. मंगळवार सोडून इतर दिवशी पण असतो. आय थिंक शनिवारी का रविवारी सुद्धा असतो, पण एवढा मोठा नसतो जो की मंगळवारी असतो. मग त्याच दिवशी सर्व भाजीपाला मी तिथून घेऊन येत असते. वॉश करून व्यवस्थित ऑर्गनाईज केला की स्वयंपाकाला पण सोपं जातं. स्वयंपाक करण्याच्या आधी ना मी कधीही सॅलड कट करून ठेवते, म्हणजे मग नंतर लक्षात राहत नाही आणि मग ते खाल्लं सुद्धा जात नाही. असं सुरुवातीला कट किंवा त्याचं जे काही साल वगैरे असेल ती काढून ठेवली की मग नंतर घ्यायला किंवा कट करायला सोपं जातं.
सॅलडमध्ये मी नेहमी काकडी किंवा टोमॅटो या व्यतिरिक्त कांदा तर नेहमीच असतो, कारण कांद्याशिवाय आपल्या गावाकडच्या माणसांना काही व्यवस्थित जेवण जात नाही. मग ऑप्शन लोणचं कधीतरी ठेवते. आणि आता पापड किंवा उन्हाळी पदार्थ आहे तर मग पापडसुद्धा कधी कधी फ्राय करून ठेवते किंवा मग गॅसवरतीच फ्लेमवरती डिरेक्टली भाजते. तर असं मग दुपारचं जेवण वगैरे असतं. आणि संध्याकाळी जेवताना सॅलडसोबत असलं की पोटसुद्धा लवकर भेटतं आणि अनावश्यक गोष्टी मग खाल्ल्या जात नाही. आता मी इथे कटिंग आणि चॉपिंगचं काम सुरुवातीला करून घेते. कांदा ना थोडासा ओला असल्यामुळे इतकी जास्त कडू येत होती की डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येत होतं. तर हीच ती सुकट होती जी की हे घेऊन आले होते. तर एवढी बाकी आहे. आता उन्हामध्ये याला सुकवायचं होतं. बोंबीलसुद्धा होते, त्यांनासुद्धा उन्हामध्ये थोडंसं ऊन दाखवलं की मग किडे वगैरे होणार नाही. कारण की रोज रोज तर हे नॉनव्हेजचे पदार्थ खाल्ले जाणार नाही. भाजीपाला आणला की तो लवकर खराब होतो, पण हे पदार्थ तसे लवकर खराब होत नाही. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त महिने आपण वापरू शकतो, हीच याची खासियत आहे. त्यामुळे मग जेव्हा काहीतरी भाजीला ऑप्शन नसेल किंवा भाजीपाला आणायचा बाकी असेल त्यावेळेसच मग मी त्याचा उपयोग करून घेते. आता ते कटिंग चॉपिंगचं काम तर माझं आवरत आलं होतं. कांदा जो आहे तो सुद्धा मी त्याची साल काढून म्हणजे वॉश करून घेतला, म्हणजे त्याचा जो काही कडवटपणा होता तो निघून जाईल. या व्यतिरिक्त मग कोथिंबीर तर प्रत्येक भाजीमध्ये पाहिजेच. कोथिंबीरशिवाय ना गार्निशिंगला मज्जाच येत नाही मी म्हणेल. कोथिंबीर टाकल्यानंतर ना तो एक वेगळा टच असतो भाजीचा, तो एकदम छान येतो आणि भाजीसुद्धा दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसते आणि खायचीसुद्धा मग चांगली इच्छा होते. कोथिंबीर कट करते, कांदा, त्यानंतर मिरची लागणार आहे आणि काही लागणार आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या. तर ते सुद्धा मी आता व्यवस्थित करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की नेमका कोणकोणत्या पदार्थ मी ते कट केलेत आपल्याला सुकट बनवण्यासाठी. मिरची आणि लसूण जो आहे तो मी व्यवस्थित जो मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतला आहे. जास्त बारीक पण नाही करायचा आहे, एकदम थोडंसं रफ टेक्स्चर असेल अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. म्हणजेच मिक्सर चालू बंद करून व्यवस्थित फिरवून घ्यायचं. कांदा बारीक चॉप केला आहे, या व्यतिरिक्त कोथिंबीर आहे, मीठ लागणार आहे आणि जी काही सुकट होती ती मी थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत घातली आहे. 5 मिनटं खूप जास्त होतात. 5 मिनटं आता मी ते सुकट पाण्यामध्येच ठेवली वॉश करून. आणि त्यानंतर चला आता मसाल्याची तयारी आपण करून घेऊयात. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये फक्त मी जिरी घालणार आहे, बाकी कोणताही मसाला वगैरे लागत नाही. थोडीशी जिरी घातली आणि या व्यतिरिक्त मग तुम्ही थोडासा ओवा घातला तरी सुद्धा चालेल, कारण की ओवा पचनाला चांगला असतो. तसं तर मी म्हणेल प्रत्येक जेवणामध्ये ना ओव्याचा वापर केला पाहिजे, कारण की त्याने मग कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. जर तुम्ही गुजराती किंवा इतर फॅमिलीचे जर जेवण बनवण्याची पद्धत पाहिली तर प्रत्येक जेवणामध्ये 3 अजवाईनचा म्हणजेच ओव्याचा तडका देत असतात. तर तेच पाहून मी आता थोडासा जेवणामध्ये बदल केला आहे, ओवा थोडासा घालत असते. थोडीशी जिरी टाकल्यानंतर जो काही कांदा आपण कट केला होता तो टाकला. जास्त काही लाल करत बसायचा नाही आपल्याला, थोडासा फक्त भुनला गेला पाहिजे. आणि त्यामध्ये मग जी मिरची आणि आपण लसूणची पेस्ट केली होती ती घातली आणि कढईमध्ये या 2-3 ज्या गोष्टी आपण घातलेल्या आहेत त्याला आता व्यवस्थित आपण लो फ्लेमवरती भाजून घेऊयात. जास्त काही वेळ लागत नाही, पटकन होतं. 5 मिनिटामध्ये ही रेसिपी आहे, एकदम झटपट. जर तुम्हाला काय बनवायचं असेल आणि जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर छान आहे, एकदम पटकन झटपट बनते. संध्याकाळच्या जेवणाला जर तुम्हाला जास्त वेळ नसेल तर हे तुम्ही नक्कीच बनवून पाहू शकता. मसाल्याच्या डब्यामध्ये आता फक्त मी थोडीशी हळद घातली कलर येण्यासाठी आणि बस एवढंच आपला जो काही मसाला आहे तो प्रिपेअर होतो. आणि ज्या सुकट आपण आता भिजत घातली होती पाण्यामध्ये त्याचं पाणी ड्रेन करून घेतलं आणि ते डिरेक्टली आता मी ते मसाल्यामध्ये घालते. चवीनुसार मीठ घालायचं, 2 ते 3 मिनटं फुल फ्लेमवरती परतवायचं आणि भाजी आपली तयार आहे. दिसायलाही छान दिसते आणि टेस्ट वाईज सुद्धा छान लागते. आता माझं असं झालं की रोज खाऊन मग ती मला थोडंसं खावंसं वाटत नाही, असं होतं. कोणतीही भाजी जर रिपिटेटिव्ह बनवली तर मग खाण्याची इच्छा जाते. तसंच या बाबतीत झाले माझं. जे मीठ आहे ते मी रॉक सॉल्टच वापरते नेहमी, ते तब्येतीसाठी चांगलं असतं. पण माझी तब्येत काय कमी व्हायचं नाव घेतच नाही. कामं भरमसाठ आहे, पण माहीत नाही कशामुळे सारखं म्हणजे किती डाएट वगैरे करा किंवा थोडंसं मग 2-3 दिवस डाएट केला की कामाचा लोड इतका असतो की मग काहीतरी असं जंक फूड खाल्लं जातं आणि मग तब्येतीचा काही ताळमेळ किंवा अवमेळ बसतच नाही. तर अशा प्रकारची छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे आणि आता बनवणार आहेत मी भाकरी. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता 3 वर्ष लग्नाला होत येतील पण व्यवस्थित अजून भाकरी काय मला जमत नाही. पण आता मला असं वाटतं की रोजची प्रॅक्टिस करून छान झाली आहे. आता भाकरी मी सकाळ संध्याकाळ यांना टिफिनला सुद्धा द्यायला लागले. अक्षरशः हे वैतागले की आता भाकरी सोडून तू चपाती कधी बनवशील. मी इतकंच मनावर घेतलं होतं की मला भाकरी चांगली जमली पाहिजे आणि आता तुम्ही पाहू शकता भाकरी सुद्धा छान फुगली होती आणि गोलाकार थोडी का होईना पण व्यवस्थित आली होती. पनीरची भाजी मला लेफ्ट ओव्हर घ्यायची होती, पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की काल सकाळी मी बनवलेली जी काही चिकनची भाजी होती, चिकनचं कालवण होतं ते सुद्धा होतं. तर मग आता त्याचं काय करू असं मला वाटलेलं. मग थोडंसं मी गरम वगैरे करून पाहिलं की खराब होतं की नाही, तर नाही झालं खराब. मग तेच मी घेतलं आणि पनीरची भाजी तशीच ठेवली आणि त्यामध्ये कांदा घातलेला होता तर ती खराब झाली होती. पण ही जी भाजी होती चिकनची ती काय खराब झालेली नव्हती, कारण की मी फक्त लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालूनच बनवलेलं होतं. तर तेच घेतलं
दुपारचं जेवण झालं ना, आता कपड्यांना मशीन लावायची होती. आम्हाला मशीनसाठी पॉईंट कुठेही दिलेलं नाही, त्यामुळे असं उचलून बाथरूममध्ये घ्यावं लागतं आणि तिथे मग प्लगला अटॅच करून मशीन चालू करावी लागते. त्यामुळेच मी मशीनचा वापर खूप कमी करते. पण रिसेंटली आता मला वेळच भेटत नाही, त्यामुळे मशीनशिवाय मला दुसरा काही आधारच नाही असं मला वाटतंय. 2 दिवसाचे जे मोठे कपडे असतील ते सर्वच मी मशीनमध्ये लावते. मग टॉवेल वगैरे ह्या सर्व गोष्टी किंवा डोअरमॅट, त्यानंतर पडदे, हे सर्व गोष्टी मग मी त्यामध्येच वॉश करून घेते. दिवसभर घर थोडंसं ओपन असल्यामुळे आणि वरती असल्यामुळे धुळीचं प्रमाण खूप जास्त येतं, त्यामुळे पडदे वगैरे सुद्धा मी 2 आठवड्याला मिळून वॉश करते. त्यानंतर मग बेडशीट वगैरे ह्या सर्वच गोष्टी मग वॉश करून घेते. 2 दिवसाला मिळून असं मशीन आतमध्ये घ्यायचं म्हटलं की मशीनसुद्धा व्यवस्थित राहणार नाही आणि रोज रोज उचलायचं म्हटलं की इतकं जास्त जड आहे की एकटीला उचलत नाही. पण आता काही ऑप्शन नव्हता. हाताने वॉश करण्यापेक्षा मग ती निर्जीव मशीन कधीही बरी आणि तिची आता मला सध्या तरी खूप जास्त मदत होते. कधी कधी तर माझ्या मनात विचार येतो की आपल्या बायकांचा जन्म फक्त काम करण्यासाठी झाला असेल. जेव्हा पण मी असं थोडंसं मला माझ्यावरती दया आल्यासारखं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण फक्त कामच करतो आणि त्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये इतका मोठा दिवस झाला की असं वाटतं दुपारचं 1 तासभर का होईना झोप घ्यावी, पण तेवढा विसावा घेण्यासाठी वेळ तरी कुठे असतो. बिझनेस म्हटलं की विसावा हा गोष्टच विसरून जायची. झोप तर नावाचा प्रकार म्हणजे संध्याकाळी फक्त हार्डली 5 ते 6 तासाची झोप जरी भेटली तरी सुद्धा खूप चांगला आहे असं मी म्हणेल. तिकडे मशीन लावली आणि आता मग मी ब्लाऊजच्या काम करण्यासाठी घेतलं. काल एक ब्लाऊज स्टिच केला होता, त्याला सुद्धा मला बटन आणि काज बनवायचे होते. बटन आणि काज बनवायचे जर ब्लाऊज असतील ना, ते पाठीमागच राहतात माझे, त्यामुळे हा ब्लाऊजसुद्धा राहिला. त्या मावशींचा फोन आला होता की ब्लाऊज झाला आहे की नाही, तर म्हटलं काज वगैरे करायचं राहिले, झाल्यानंतर तुम्हाला फोन करून सांगते. तर चला आता पटकन मला जो काही ब्लाऊज शिवायचा आहे तो शिवून घेते आणि तुमच्यासोबत बोलते. आपला हा जो ब्लॉग आहे तो मी इथे एंड करते, पण त्याआधी ना वाजलेले आहेत 4:45 आणि आता मला हा जो व्हिडिओ आहे ना तो शूट करायचे, कारण की महिला दिनानिमित्त जे काही ब्लाऊज मी शिवले होते ते तुमच्याबरोबर शेअर करायचे राहिले होते. तर म्हटलं चला आता सगळे ब्लाऊज भेटलेत तर ते तुमच्याबरोबर शेअर करते की कशा पद्धतीने स्टिच केले होते. कारण की जेव्हा मी तो व्हिडिओ शूट केला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्व जे ब्लाऊज आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एका कंबाईंड फॉर्ममध्ये दाखवेल, म्हणजे सर्व डिझाईन जे आहेत ते तुम्हाला पाहता येतील. यातले 2 ब्लाऊज अजून राहिलेत, त्या ज्यावेळेस आणून देतील ना त्यावेळेस मी एक छोटीशी क्लिप अशी अटॅच करून देईल त्या व्हिडिओमध्ये, जिथे की मी हे सर्व ब्लाऊज दाखवणार आहे. तिथे तुम्हाला सर्व जे ब्लाऊज आहेत त्याचे डिझाईन तुम्हाला पाहायला भेटतील. तर या व्यतिरिक्त मी शिवलेला होता हा ब्लाऊज आत्ता चिकनकारीमध्ये होता आणि शिवून वगैरे झाला, फक्त आता हुक वगैरे करायचं राहिले. सकाळपासून हा एकच ब्लाऊज स्टिच झाला आणि दुसरा जो आहे तो ब्लॅक कलरचा वेलवेटचा मला शिवायचा आहे. पण आता पाहूयात, कपडे वगैरे होत झालेत पण अजून मशीनमधून बाहेर टाकायचे बाकी आहे. पण ऊन इतकं जास्त आहे आणि मशीनमधून काढलेले कपडे वाळायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे म्हटलं की चला थोड्या वेळ टाकूयात. 5 सव्वा 5ला टाकून देईल. व्हिडिओ शूट करायला पाहूयात, आता 15 ते 20 मिनिटं जातील. तर हा व्हिडिओ शूट करते आणि आजचा आपला हा जो ब्लॉग आहे तो मी तेच एंड करते. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.